नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपती म्हणतो, हे सगळं किती भारी आहे ना. अक्षरा म्हणते, सगळं डोळ्यात साचवावं आणि घरी घेऊन जावं. तो म्हणता, ओ डोळ्यात कशाला साचवायचं, मोबाईलमध्ये साचूया की. चला एक मस्त फोटो काढूया, आठवणी मोबाईलमध्ये भरूया आणि घेऊन जाऊया घरी. अक्षरा म्हणते, तशा पण आठवणी नेण्यासाठी फ्लाईटला काय भाडं नसतं. आता दोघं पण हसायला लागतात. अधिपती म्हणतो, जमलं जमलं. तेवढ्यात सागर येतो आणि म्हणतो, आपल्याला फुकेटला निघायचंय. अधिपती म्हणतो, सागरराव हे तुमचं लय आवडतं हां? नुसता प्रवास नुसता प्रवास. तो म्हणतो, अहो तिथे शॉपिंगसाठी खूप छान आहे, तुम्हाला शॉपिंग नाही करायचं का. अधिपती म्हणतो, होय होय करायचं की. सागर म्हणतो, बरं मी वाट बघतो, तुम्ही या. अधिपती म्हणतो, कापून खा कापून खा. सागर म्हणतो, अरे वा, ही थाई भाषा तुम्ही शिकलात की. तो अक्षराकडे हात करत म्हणतो, अहो आमच्याकडं भाषेच्या शिक्षिका आहेत, त्यांनी शिकवलं आम्हाला. अक्षरा म्हणते, नाही हो काही पण काय. अक्षर म्हणते, मोबाईल द्या, मी मुलांसाठी व्हिडिओ काढते. तो म्हणतो, अहो फक्त त्या विद्यार्थ्याकडं लक्ष नका देऊ, ह्या विद्यार्थ्याकडं पण द्या, तुमच्या जवळ आहे लक्ष द्या की. अक्षरा फोटो काढायला लागतो. तो म्हणतो, कापून खा कापून खा. आता दुसरीकडे फिरायला जातात. फिरता फिरता अधिपतीला काही कागद आणि पेन दिसतात. तो म्हणतो, मास्तरींबाई हे काय आहे. ती म्हणते, अहो इथे आपण कुठली इच्छा मागितली ना ती पूर्ण होते, फक्त आपल्याला ह्या कागदावर लिहायची आणि इथे टाकायची. तो म्हणतो, चला मग आपण दोघं पण लिहूया. दोघं लिहायला लागतात. अधिपती डोकायला लागतो. ती म्हणती, नाही या बघायचं नाही. आता अधिपती लिहित असतो आणि अक्षर डोकायला लागते. तो म्हणतो, काय हो मास्तरीबाई, तुम्ही बघितलं तर चालतंय व्हय. ती चिठ्ठी टाकते. तो म्हणतो, झालं की टाकून, आता सांगा ना काय इच्छा मागितली. अक्षरा म्हणते, मी अशी इच्छा मागितली की अधिपतीचं ग्रॅज्युएशन होऊ दे आणि त्यामुळे घरामध्ये आनंदच आनंद. अधिपती हसून म्हणतो, ग्रॅज्युएशन होणार होणार, मास्तरीबाईची इच्छा आहे ना सगळं होणार. त्यांची फॅक्टरीत जाते आणि जमिनीचे कागदपत्र शोधत असते. ओंक्या येतो आणि ती काय करते हे बघत उभा राहतो. चंची म्हणते, सगळ्यात जमिनीचे कागदपत्र मला सापडायलाच पाहिजे. एकदा सापडलं ना त्या चारुहासचे मी कसे हाल करते. तिला आता फाईल सापडते. तिला खूप आनंद होतो. ती मिळाली. तेवढ्यात ओंक्या म्हणतो, काय करतेस इथे. आता चंची गडबडते आणि फाईल ठेवून देते आणि म्हणते, तुला काय करायचं रे, सारखं सारखं विचारतो, तुला माहीत नाही का मोठ्या मालकांनी मला इथे काम करायला सांगितलं. ओंक्या म्हणतो, काय काम करायला सांगितलं. चंची बोलते, तुला काय सांगू, आणि काय रे सारखा मांजरासारखा आडवा येतोस, चल हो बाजूला. ओंक्या म्हणतो, फाईल घेऊन कुठे निघाली, ठेव इथे. त्या सगळ्या फाईल इथे आणि कामासाठी लागतात. चंची त्याच्या हातामध्ये फाईल आदळते आणि त्याला बोलायला लागते. तेवढ्यात चारुहास येतो आणि हे सगळं बघत असतो. त्याला बघून चंची जाम हादरते. चारुहास म्हणतो, काय गं, काम करायचं सोडून काय करतेस, आणि तुला किती वेळा सांगितलं फॅक्टरीमध्ये वेळेवर यायचं. तुला जर काम करायचं नसेल ना तू घरी जाऊ शकतेस. चंची म्हणते, नाही मोठे मालक, कामच करत होते. चारुहास म्हणतो, ओंकार तू जरा येतोस का, काम आहे. तर हो मोठे मालक. चारुहास निघून जातो. पण ओंक्या मात्र चंचीकडे बघत राहतो. आता चंची हातपाय आदळते आणि निघून जाते. अधिपती म्हणतो, कसलं मंदिर आहे हो, यांचं सगळंच वेगळं आहे. आता अक्षरा तिथली माहिती देते आणि म्हणते, इथे मंदिर पण आहे आणि पॉप म्युझिक पण आहे. अधिपती म्हणतो, दोन्ही पण. इथला वेश आपण ट्राय करायचा का. अक्षरा म्हणते, अहो एवढंच ना, चला की मग. आता दोघांचा मस्त डान्स सुरू होतो आणि गाणं असतं, हे माझी मालन ग. दोघांचा डान्स दिसणं अगदी अप्रतिम असतं. तिथून दुसरीकडे गेल्यानंतर अधिपती अक्षराचं पुन्हा एक गाणं होतं आणि तिथे पण ते खूप धमाल करतात. अखेर दुर्गी कोल्हापुरात पोचते आणि चंचीला फोन करते, पण चंची काय उचलत नाही. ती चिडून म्हणते, ही चंची बिना अजून झोपली असेल. पुन्हा फोन करते. चंची म्हणते, काय गं मम्मी. दुर्गी म्हणते, चंचे तुला सांगितलं होतं ना गाडी पाठव. चंची म्हणते, मम्मी रिक्षानी ये नाही तर चालत ये, मला काय सांगू नकोस. ती म्हणते, चंचे तुला कळत कसं नाही, अगं माझी पर्स चोरीला गेली आणि माझ्याकडे यायला अजिबात पैसे नाही आहेत. चंची म्हणते, एक काम कर, मग अधिपती अक्षरासोबत ये. आता दोघींची खूप तुतुमय होते. अक्षरा अधिपतीला म्हणते, किती छान वाटलं ना, बाबांनी आपल्यासाठी किती काही काही केलं. अधिपती म्हणतो, तो चारुहास सूर्यवंशी, तो काय करणार आपल्यासाठी, तुम्ही बिना कुणाचं कौतुक गाता. अक्षरा रागात बघायला लागते.
तो नाही नाही, सॉरी खरंच, पण खूप मजा आली. तीच फॅक्टरी, तेच काम, कंटाळा आला होतो. पण आता कसं मस्त फ्रेश वाटतं. अक्षरा म्हणते, आता मला पण शाळेत जायला खूप मस्त वाटेल. मला तर असं झालं, मी कधी एकदा शाळेत जाते आणि मुलांना सांगते. अधिपती म्हणतो, मला पण असं झालं, मी कधी जातो आणि आईसाहेबांना भेटतो. इथे आल्यापासून त्यांना एक बी फोन नाही हो. आता तो आईसाहेबांबद्दल भरभरून बोलत असतो. अक्षरा म्हणते, अहो आता आपण घरीच जाणार आहे ना? तो होय होय. ओ, ते पंक्चरवर कुठे गेले? तेवढ्यात सागर येतून म्हणतो, निघायचं? अधिपती म्हणतो, सागरराव लय भारी वाटलं. अक्षरा म्हणते, ही आमच्याकडून तुम्हाला छोटीशी भेट. तो म्हणतो, अहो याची काय गरज होती? तो म्हणतो, घ्या हो, तुमच्यामुळे आम्हाला लई आनंद मिळाला. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.